आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये. अध्यायम भाग 78. अक्षया कारजवळ धावत गेली तसा तोही तिच्या मागे धावत आला. पाहतो तर ती कारचं डोअर उघडू पाहत होती. तिला ते उघडत नव्हतं. तो कार अनलॉक करत तिला स्पष्टीकरण देऊ लागला. हे असं काही नाही आहे यार अक्षया. आय स्वेअर आय एम सो सॉरी. मला वाटलं स्नेहासारखा तू सुद्धा गैरसमज करून घेशील म्हणून मी ते आय एम सॉरी ना यार. मी कधीतरी बोलले का अर्जुन की मला तुमच्या मैत्रीचा प्रॉब्लेम आहे? मग का असं अर्जुन? ती तोपर्यंत कारचं डोर लावून आत बसली आणि हाताची घडी घातली. तिच्या डोळ्यात आता त्याला पाणी आलेलं दिसलं. तिनं एकदम विरुद्ध दिशेला मान वळवली होती. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून तो पटकन ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला आणि आत कारमध्ये बसत तिच्या बाजूला झुकून तिला पटकन स्वतःकडे ओढत घट्ट मिठीत घेऊ लागला. हे अक्षया, आय एम सॉरी ना यार. आय एम सॉरी. तुम्ही दूर व्हा अर्जुन. मला खूप हर्ट झालंय हे. ती थोडी त्याला दूर करत म्हणाली तसा त्याने तिचा हात पकडला. अक्षया प्लीज लिसन मी केअरफुली. मला तुला खरंच हर्ट करायचं नव्हतं. उलट तुला हर्ट होऊ नये म्हणून तर टाळत होतो मी तिचा कॉल. कारण याच गोष्टीवरून स्नेहासोबत सतत भांडणं व्हायची. तिला नव्हती खपत यार आमच्यात असणारी मैत्री. तिला कितीही समजावलं तरी माझं दुर्वाशी बोलणं पटत नव्हतं आणि तेच पुन्हा आपल्यात होऊ नये म्हणून मी स्नेहा नाही आहे अर्जुन. आय एम नॉट स्नेहा. आय नो. पण मला वाटलं. काय वाटलं? की मलाही तुमची मैत्री खटकेल. अहो दुर्वासारखी मैत्रीण तुम्हाला मिळाली आहे. तुम्ही खरंच लकी आहात. हो आय नो. मला माहिती आहे तुमची आणि तिची कधीपासूनची मैत्री आहे आणि किती घट्ट आहे ते. आठवा त्या दिवशी कसे डोळ्यात पाणी घेऊन सांगत होता तुम्ही. तिचं लग्न ठरलं तेव्हा तिच्याशी बोलता येत नव्हतं तर. आणि माझे विचार इतके लो लेवलचे नाही आहेत हा अर्जुन की मी असा तसा तुमच्या दोघांबद्दल विचार करेल. आणि ते पण तेव्हा जेव्हा मला माहिती आहे ती कशी आहे. कारण आता ती केवळ तुमचीच नाही माझी सुद्धा मैत्रीण आहे. आमचं रोज बोलणं होतं आणि तसंच काही असतं तर तिनं आपल्या दोघांना मिळवण्याचा प्रयत्न का केला असता. तुला हे माहिती आहे? हो मला सगळं माहिती आहे. पण मला वाईट याचं वाटलं की तुम्ही माझ्यासमोर तिच्याशी बोलणं टाळताय. पुन्हा असं नाही होणार अक्षया. मी आधीसारखा वागलो कारण तो अनुभवच भयंकर होता. निम्मी अधिक भांडणं आमच्यात फक्त दुर्वामुळे झालीत. ती खूप खूप द्वेष करायची गतीचा. सो म्हणून मी समजून घे ना. हो पण म्हणून मीही द्वेष करेन का अर्जुन? मला नव्हतं माहिती यार तुम्ही दोघी बोलताय ते. आत्ता कळलंय मला. तो म्हणाला तसा तिने डोक्यावर हात मारला. काही वेळ कारमध्ये शांतता होती. दोघंही शांत होते. एक क्षणाला अक्षयाच पुन्हा म्हणाली, तरीही खूप हर्टिंग होतं हे अर्जुन. आय प्रॉमिस यू पुन्हा असं नाही होणार अक्षया. निघूया का आता? नाही आधी तू नॉर्मल हो प्लीज ना. नाहीतर मला असंच गिल्टी वाटत राहील. हे अक्षया प्लीज ना डिअर. तो अगदी भावूक होत तिला म्हणाला तसं आता कुठं तिनं त्याच्याकडे पाहिलं. किती केविलवाण्या नजरेने पाहत होता तो तिला. आता त्याला तसं पाहून तिलाच कसं तरीच झालं आणि तिनं पटकन दोघातलं अंतर कमी करत त्याच्या मिठीत शिरली. अर्जुनच्या मिठीत शिरताच दोघांनाही क्षणभरासाठी वेळ थांबल्यासारखाच वाटला. अर्जुनच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती तिला आणि तिच्या अस्तित्वाने तो सावरत होता. काही क्षण तशीच शांतता होती दोघात
न बोलता व्यक्त झालेल्या भावना कदाचित त्या क्षणी दोघांना जास्त महत्त्वाच्या वाटत होत्या. एक क्षणाला दोघंही किंचित बाजूला झाले आणि तिच्या गहिऱ्या डोळ्यात पाहत तो तिला म्हणाला, तुझा माझ्यावर इतका विश्वास आहे अक्षया? खूप भारावून टाकतंय हे मला. अर्जुन हलक्या आवाजात म्हणाला. हो, पण असं स्वतःच वागून तो विश्वास कधीच कमकुवत होऊ नका देऊ अर्जुन. तिचा आवाज शांत पण ठाम होता. तो तिच्या खांद्यावरून हात फिरवत म्हणाला, कधीच नाही. तुला दुखावणं हे माझ्यासाठी कधीच शक्य नाहीये. ती हळूच हसली आणि डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली, मला माहिती आहे, पण मीच विसरले. कधी कधी काही चुकीचं दिसलं की मला सहन होत नाही आणि मला राग येतो लगेच. सॉरी, पण नेमकं त्याच वेळी तुमचा निरागसपणा दिसतो आणि तेव्हा मला कळतं की त्यात तुमची इतकी चूक नव्हती. त्याने तिच्या डोळ्यांकडे पाहून हसून मान हलवली. ती समजून घेतेस तू मला. हीच गोष्ट खूप आवडते मला अक्षया. स्नेहाने कधी असं मला समजूनच घेतलं नाही. ती आहे का इथं आता? का तिचा विषय काढून स्वतःला त्रास करून घेताय? वाईट गोष्टी, वाईट स्वप्न आणि वाईट अनुभव विसरायचे असतात. आपलं भविष्य आता भूतकाळातील वादावर नकोय, आपल्यातल्या विश्वासावर हवंय. हो, अगदीच बरोबर आहे तुझं. पण तुला समोर पाहून सतत माझ्या मनात तुलना चालू असते. असं वाटत राहतं, याआधी का नाही भेटलीस तू मला? बघ ना, तुला माझ्या रागामागचं प्रेम तर समजतं, पण इतरही गोष्टीत तू समजूतदार आहेस आणि हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि म्हणूनच माझ्यासाठी चंद्र आहेस तू, अंधाऱ्या रात्रीत प्रकाश देणारा आणि सोबतच शीतलता देणारा. हो का? बरं, आता निघायचं का? बाबांना भेटायचं आहे ना? ती म्हणाली एक हलकीशी छेड काढत. हो, पण अजून काही मिनिट थांब तर, अर्जुनने शांतपणे उत्तर दिलं. का? ती आश्चर्याने विचारताच त्याने हलकेच हसून उत्तर दिलं. मला हा क्षण असाच मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवायचा आहे. तो हळूवार एकटक तिला पाहत म्हणाला तसं तिच्या मनात काहीतरी झालं. तिनं पटकन नजर चुकवत काचेतून बाहेर नजर वळवली आणि जडावलेला श्वास मोकळा केला. त्याच्या त्या बोलण्याने तिचं हृदय जोराने धडधडू लागलेलं आणि चेहऱ्यावर ब्लश आलेलं ते वेगळंच. तिच्या चेहऱ्यावर आलेलं तेच ब्लश तो न्याहाळत राहिलेला क्षणभर आणि एवढ्यात त्याला तिच्या कपाळावर रुळलेली बट दिसली, जी विनाकारण तिच्या कपाळाला स्पर्श करत होती. जरा हेवाच वाटलेला त्याला तिचा, मग तिला हळुवारपणे बाजूला करत एक क्षणाला त्याने तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. तसं तिनं त्याच्याकडे पाहिलं, जणू हा स्पर्श तिच्या दुःखावर फुंकर घालून हळुवार सावरण्यासाठी होता आणि त्या ओलाव्यात त्याचं प्रेम उमलत होतं. आता दोघंही जणू एकमेकांना डोळ्यात भरून घेत होते. क्षणभर दोघांचंही हृदय धडधडत होतं. त्या धडधडीत न बोलले गेलेले लाखो शब्द होते. आणि त्या ओघवत्या क्षणांचा फायदा घेत अचानक तिनं पुढे होत त्याच्याजवळ जात त्याच्या उजव्या गालावर ओठ टेकवले आणि आता ती मागे जात तिच्या जागेवर जाऊन बसली. उगाच नर्वसनेसमध्ये मागे घेतलेले केस त्यालाही ती लाजल्याचे संकेत देत होते. अनपेक्षितपणे तिनं दिलेली ही भेट त्याच्यासाठी अर्थात अनमोल होती. त्याचा हात गालावर नसता गेला तर नवल होतं. जणू तिच्या ओठांचा स्पर्श तिथंच अजूनही रेंगाळत होता आणि गालात गोड स्माईल घेऊन काहीच न बोलता त्याने कार स्टार्ट केली. अक्षया आणि अर्जुन काहीच वेळात तिच्या घरी पोहोचले. तो कार पार्क करत होता तोपर्यंत तर ती उतरून पुढे आली. बाबांना ते भेटायला आले आहेत याची कल्पना जी द्यायची होती. अक्षयाने डोरबेल वाजवली, पण बाबा काही दार उघडत नव्हते. एवढ्यात मागून अर्जुन आला तर ती अगदीच अस्वस्थतेत डोरबेल वाजवत होती.
काय झालं अक्षया? काही प्रॉब्लेम आहे का? बाबा दार उघडत नाहीयेत. बेडरूममध्ये त्यांची झोप लागून गेली की काय, काही कळेनाच झाले. अगं टेन्शन घेऊ नको, असतील ते. हो, म्हणत तिनं थोड्या काळजीनेच स्वतःच्या जवळ असलेल्या कीज पर्समधून काढल्या आणि डोअर ओपन केलं. आत येऊन बाबांना आवाज देतच पहिली त्यांच्या बेडरूमकडे गेली. बाबा, बाबा झोपलाय का? विचारत विचारत एव्हाना बेडरूममध्ये पोहोचली ती, पण बाबा बेडरूममध्ये नव्हतेच. हे बाबा कुठं गेलेत यावेळी? सांगूनही जात नाहीत. म्हणत ती बाबांना कॉल लावू लागली, तर आता त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता. कमाल करतात हे बाबा, नुसतं जीवाला घोर लावतात. मोबाईल सुद्धा चार्जिंग करता येत नाही वेळेवर. म्हणत ती आणखीन एक फोन कॉल करू लागली. अक्षया, अगं इथंच कुठंतरी गेले असतील. तू शांत हो ना. काय करतेस आता? फोन लावते शहा काकांना, त्यांच्याकडे गेले असतील तर बघते. माझंच चुकलं, आधी त्यांची परवानगी घ्यायला पाहिजे होती. अर्जुन म्हणाला. असं काही नाही हो. एकच मिनिट. काका, बाबा आलेत का? त्यांचा फोनही लागत नाही आहे अहो. पुढून फोन उचलला गेला तसं तिने प्रश्नावर प्रश्न सुरू केले. अहो, आला होता. 1-2च मिनिट झाले असतील, आता इतक्यात निघालाय बघतो, शहा काका म्हणाले. ओके, बरं ठीक आहे. का ग, काय झालं? अहो काही नाही, मी घरी आली आहे आज लवकर. शिवाय अर्जुन आलेत भेटायला त्यांना. अच्छा, अशी भानगड आहे तर. अगं पोहोचेल बघतो आता, काळजी नको करू. हो ठीक आहे. बाबा सुखरूप आहेत हे कळालं आणि आता कुठं ती नॉर्मल झाली. अर्जुन तिच्याकडेच पाहत होता. तिच्या काळजीने भरलेल्या डोळ्यातलं प्रेम, बाबांबद्दलची आत्मीयता आणि त्यांची चिंता स्पष्ट जाणवत होती. सगळं ठीक आहे ना अक्षया? अर्जुनने विचारलं. हो, बाबा शहा काकांकडे गेले होते, आता येतीलच. तिने सुस्कारा सोडला. अर्जुन, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. म्हणत ती किचनमध्ये धावणार तर त्याने अनपेक्षितरित्या तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढलं. आधी सांग, बाबा ठीक आहेत ना? हो, तुम्ही काय करताय? ते येतील इतक्यात. म्हणत ती भरकन तिचा हात सोडून घ्यायचा प्रयत्न करत होती, पण त्याने काही तो सोडलाच नव्हता. तू किती काळजी करतेस अक्षया. तुझं बाबांवरचं प्रेम किती जबरदस्त आहे. कधी कधी वाटतं अशीच कुणीतरी माझ्यासाठी काळजी करावी. बरं, आता सध्या पाणी आणते, ती हसून म्हणाली आणि हात सोडून किचनमध्ये धावली. एवढ्यात बाबांना कोणी पकडून घेऊन घरात घेऊन आलेलं. थोडंसं हाताला खरचटल्यासारखं दिसत होतं. अर्जुन त्यांना आलेलं पाहून तो लगेचच त्यांच्याकडे धावला. काय झालं अंकल? आर यू ओके? तुम्ही इथं? त्यांनी अर्जुनला तिथं त्यावेळी पाहून प्रश्न केला. अहो पण हे काय झालं? अहो, त्यांना एका बाईकने धक्का दिला, तो सोबत आलेला मुलगा म्हणाला. अरे बापरे, अंकल तुम्ही आधी आत या. अर्जुन त्यांना आधार देत आत घेऊन येत होता आणि आलेला तो मुलगा त्यांना सोडून लगेच निघून गेला. एवढ्यात अर्जुनसाठी पाणी बाहेर घेऊन आलेली अक्षयाने बाबांना असं पाहिलं. त्यांचा चष्मा फुटलेला आणि शर्टला माती लागलेली आणि हाताला थोडं खरचटलेलीही होतं. बाबा, हे काय? तशी ती ओरडली आणि हातातलं पाणी टिपॉयवर ठेवून त्यांच्याकडे आली. अगं फार काही नाही आहे, ते येताना थोडा धक्का दिला बाईकने. थोडा? किती लागलंय बघा आधी. आणि ही अशी काळजी घेता तुम्ही? आणि फोन कुठे आहे तुमचा? चार्जिंग करता येत नाही वेळेवर. किती खरचटले हे. ती थरथरतच त्यांना दुःखी होऊन प्रश्नावर प्रश्न विचारत होते. अक्षया, आधी तू शांत होतेस का? आणि त्यांना पाणी पिऊ दे बरं आधी, अर्जुन म्हणाला आणि त्यानेच बाबांसमोर त्याच्यासाठी तिनं आणलेला पाण्याचा ग्लास केला. बघा, असं आहे हिचं. आणि माझी चुकी नव्हती अक्षू, चुकी बाईकवाल्याची होती. मी कडेकडेनेच चालत होतो. विचार त्या मुलाला, कुठं गेला तो? म्हणत ते मागे पाहू लागले.
तसं तिने अर्जुनकडे पॅनिक होत पाहिलं. अक्षया, तू आधी त्यांच्यासाठी मलम वगैरे आण. आणि अंकल, जाऊ द्या आता तो विषय, आधी पाणी घ्या बरं तुम्ही आणि आरामात बसा. तो सांगत होता तर अक्षया अजूनही तिथेच उभी. तिला हे सगळं स्वीकारायलाच वेळ लागत होता. अक्षया, जा ना. तो अर्जुन तिला डोळ्यांनीच धीर देत म्हणाला. ओके म्हणत ती बाबांकडे तिरपा कटाक्ष टाकून मलम आणायला आत गेली. अंकल, ठीक आहात? त्रास नाही ना होते तुम्हाला काही? का दवाखान्यात जाऊया? तो चष्मा आणा बघू, तुटलाय तो बहुतेक, म्हणत त्यानेच तो काढला आणि बाजूला ठेवला. अहो ठीक आहे मी, तुम्ही कशाला करताय? असू द्या हो अंकल, आता आम्हीच करणार आहोत ना तुमचं, तुम्ही आरामात बसा. तो हसत म्हणाला आणि त्याच्या शब्दात बाबांना आपोआपच आपुलकी जाणवली. आणि एव्हाना तिथंच मलम घेऊन आलेल्या उभ्या अक्षयाने अर्जुनला बाबांचा चष्मा काढताना पाहिलं आणि त्यांच्यातलं संभाषणही ऐकलेलं. आणि ते पाहून तिच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर आणखीन दुणावला. आणि बाबा आता नाही म्हणू शकणार नाहीत असं अर्जुन त्यांचं हृदय जिंकेल हा विश्वास नाही तर तिला खात्री वाटत होती. आजचा भाग इथंच संपलेला आहे. बघूया अर्जुन आणि अक्षयाच्या बाबांची भेट कशी होते. त्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.